ॲक्च्युली आज संध्याकाळी आमची फ्लाईट आहे, सो आता थोडा वेळ आहे, 4 to 5 hours आहे. सो त्यामध्ये आम्ही अगोडा फोर्ट एक्सप्लोर करू. सो वी आर गोइंग टू अगोडा फोर्ट. सी यू देअर. फक्त हॉटेलमध्ये कॉन्टेंट शूट करायचं बाकी होतं. सो आज मॉर्निंगला आम्ही हॉटेलमधले पण कॉन्टेंट्स वगैरे शूट केले. आज मॉर्निंगला खूप लवकर नाश्ता झाला, म्हणून मला भूक लागली होती, म्हणून आम्ही जाताना थोडी बिर्याणी वगैरे खाल्ली. इट्स व्हेज बिर्याणी. या फोर्टवर पण दुपारी खूप ऊन होती, कारण आम्हाला पोहोचायला दुपार झाली होती. सो आम्ही आमच्यासाठी हॅट्स घेतल्या आणि मग नंतर तिथे एंट्री तिकीट होती. पर पर्सन 15 रुपीज एंट्री तिकीट होती. अँड इथल्या फोर्टची जी स्पेशालिटी आहे ती अशी आहे, गाडी एकदम वरपर्यंत जाते. सो तुम्हाला जे आहे ना, पायऱ्या वगैरे चढून जायचं टेन्शन नाही आहे. नाही तर फोर्ट्स वगैरे एक्सप्लोर करायला गेलो आपण तर त्यावेळेस असं होते की चालता चालताच एकदम आपण थकून जातो, हालत एकदम खराब होऊन जाते. आणि हा जो फोर्ट आहे ना, वरून इथला व्ह्यू असा खूप सुंदर दिसतो. आय थिंक फोर्टवरून जे व्ह्यूज दिसते ना समुद्राचे, ते खूपच नयनरम्य आणि सुंदर दिसते. इथे पण आम्ही फोटोशूट्स वगैरे केले. आणि ही जी इमेज आहे ना, याच्यात बिफोर आणि आफ्टर जो फोर्ट आहे ना, त्या इमेजेस इथे अटॅच केलेल्या आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आता आम्ही निघालो. आम्हाला डॉल्फिन पॉईंट बघायचा होता. सो आम्ही इथून आता डॉल्फिन पॉईंट बघायला जाणार आहे. सो दुपारी हे पण खूप सुंदर सुंदर दिसत होतं. म्हणजे मग गोवा म्हणजे इतकं छान वाटत होतं, म्हणजे एकदम फ्रेश एअर. म्हणजे मुंबईत राहिल्यानंतर जेव्हा आपण अशा याच्यात जातो ना, त्याच्यानंतर इतका छान फील येतो, म्हणजे असं थोडं रिलॅक्स वगैरे फील होते. आणि समोर जो बंगलो दिसत आहे, या बंगलोमध्ये हसीना मान जाएगीची शूटिंग झाली होती, असं आमचा जो होडी चालवणारा होता त्यांनी सांगितलं. आणि आम्ही ॲक्च्युअलमध्ये डॉल्फिन पॉईंट बघायला जाणार होतो. सो तिथनं ती जी राईड होती ती 45 मिनिट्सची होती. सो एक मधात एक पॉईंट आहे जिथे डॉल्फिन्स दिसतात. तर आम्ही तिथे डॉल्फिन बघायचं ट्राय केलं. आणि म्हणजे आम्हाला दिसला तर एक डॉल्फिन, बट त्याचे विंग्स दिसले. बघा, तुम्ही पण बघा, तुम्हाला दिसते का? एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही पोहोचलो एअरपोर्ट, कारण आमची संध्याकाळी 8:30ची फ्लाईट होती, जी लास्टमध्ये लेट झाली. बट त्याच्यात 3 hours आधी आम्ही एअरपोर्ट पोहोचून गेलो. तर ॲक्च्युअलमध्ये आम्ही लवकरच पोहोचलो एअरपोर्ट, कारण डिले नाही झाला पाहिजे. आणि इथे आम्हाला आमच्या एकच कार्डवर आम्हाला लॉन्चचा ॲक्सेस होता. आणि माझ्या नवऱ्याने जेवण केलं नव्हतं. सो कारण आम्हाला माहिती होतं ना तिथे आम्हाला वेळ स्पेंड करायचा, तर आम्ही लॉन्चमध्ये स्पेंड करू. सो एक्स्ट्रा पर्सनचे 1500 रुपीज मला पे करावे लागले. आणि तिथे हे सगळं जेवण होतं बुफेटमध्ये. त्याच्यात पनीर होती, पराठा होता, सॅलड्स वगैरे होते. आणि मग स्टार्टरमध्ये होतं सूप वगैरे होतं, टोमॅटो सूप होतं. त्याच्यानंतर माझ्या मुलीनी तिथे नूडल्स वगैरे एन्जॉय केले. आणि राजमा चावल होता. अँड त्याच्यानंतर स्वीटमध्ये तिथे होतं हलवा होता आणि खीर होती स्वीटमध्ये. आणि ओकेच होतं जेवण. मला असं काही खूप नाही आवडलं. गोवाचा एक्सपिरियन्स हा होता की मला जेवण तर कुठलंच नाही आवडलं. बट ही जी थोडीशी खीर होती ही मला थोडी ठीक वाटली, आवडली मला. म्हणजे स्वीट होती अँड कमी गोड होती. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मी माझं व्हॉट्सअपवर चेक केलं, कारण 2-3 दिवस झाले माझं काम थोडं पेंडिंग होतं. सो मग मी सगळ्या ज्या क्वेरीज होत्या त्यांना रिवर्ट केला, कारण आमच्याकडे अजून 2 तास होते. सो मग त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी आपलं काम केलं. सो एवढ्या सगळ्या इन्क्वायरीज मी कवर केल्या. ते सगळं झाल्यानंतर मग मी कॉफी वगैरे एन्जॉय केली. कॉफी वगैरे ठीक होती. अँड कॉफी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आता आमचा फ्लाईटचा वेळ होत होता, म्हणून आम्ही 1 तासाच्या आधी निघालो. बट बाहेर निघाल्यानंतर आम्हाला माहिती पडलं की फ्लाईट अजून ½ hour डिले झाली आहे. स्टील आमच्या फ्लाईटला अजून 1 तास वेळ आहे. अँड एअरपोर्टवर वेट करणं इट्स टू डिफिकल्ट. म्हणजे आम्ही 3-3.5 तासाच्या आधी येऊन गेलो आहे. आणि आमच्या अजूनपर्यंत ऑनबोर्डिंग पण व्हायची आहे. सो असा विचार, म्हणजे आता कसं मी बुक घेऊन आली आहे रीड करायला, बट मुलीकडे पण लक्ष द्यावं लागते. सो कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. आमच्या मॅडम तर हर ठिकाणी फ्रेंड्स बनवून घेतात आणि कुठेही खेळायला सुरुवात करून देतात. इथे त्या शिप बनवत होत्या आणि खेळत होत्या. फायनली आमची बोर्डिंग झाली. आणि बोर्डिंग झाल्यानंतर आम्ही चाललो फ्लाईटमध्ये बसायला. आणि तिथे हिला ही मॅन्युअल सापडली. मॅन्युअल बघून ती पॅराशूट वगैरे कसं राहते ती ट्राय करत होती की कसं आहे काय आहे.
आणि मी आपले व्हिडिओ शूट करत होते, विंडो व्हिडिओ. इट्स मॅन्डेटरी. खूप सगळ्या मेमरीज, खूप सगळा क्वालिटी टाईम, खूप सगळ्या प्लेसेस वगैरे अँड लॉट्स ऑफ कंटेंट फॉर द कॉन्टेंट क्रिएटर. एवढ्या सगळ्या मेमरीज घेऊन आम्ही निघालो मुंबई, बॅक टू अवर रुटीन. सो विचार करून असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला ऑफिस होतं आणि मग टाईमपास म्हणून आम्ही हा लुडो गेम खेळत होतो. मजा आली. मीन्स 1 आवरची फ्लाईट होती आमची आणि मुंबईत आल्या आल्या पळापळ सुरू आणि आम्हाला घरी पोहोचायला नियर अबाउट 11 वाजले. कारण मुंबईत कधी या ट्रॅफिक मिळणार म्हणजे मिळणार आणि इथे तर ड्रायव्हर आहे त्याला फाइंड आउट करायला एवढा वेळ लागून गेला. काही म्हणा, मुंबईचा मला रात्रीचा व्ह्यू तो खूपच आवडतो कारण प्रत्येककडे लाईट्स अँड ऑल अँड इट वॉज अ ग्रेट अमेझिंग. खूप सुंदर ट्रिप अँड मेमरेबल ट्रिप होती. माझ्यासाठी खूप मेमरेबल होती. आमची ॲनिव्हर्सरी होती. आम्ही क्वालिटी टाईम स्पेंड केला, काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या. अँड थँक्यू. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा.